आज किती सुंदर दिसत आहे यार. हो का, थँक्यू. आणि वातावरण पण किती रोमॅन्टिक झालं आहे ना. हो ना, खरंच किती हिरवेगार गच्च झाले आहेत झाडं. चला तर मग आपण फ्लॅटवर जाऊ. फ्लॅटवर कशाला? फ्लॅटवर तर कोणीच नाही. काय करते जाऊन तिथे? तू तर सिंगलच मध्ये बैताडा. त्या मारून पडलो मी. अरे बंदरा, काय झालं रे वेळ तुले? अरे आप्पाजी, तुम्हाला नाही समजणार काय झालं ते. कळलं मला, कळलं. तुला मुरगात झालं ते. ए खेळम्या, ओरडू नकोस. काय झालं ते सांग. आबाजी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणाला सांगू नका. अरे मी तुझा आबा आहे, मी नाही सांगणार कुणाला. सांग मला तू. अरे आबा, ते नाही का माझी मैत्रीण काजल, तिच्या बापानं मला लग्नाला नकार दिला आहे. तू का मग तिच्या बापासोबत लग्न करणार आहे का? अरे काजलच्या बापासोबत नाही, काजल सोबत लग्न करायचं आहे मला. मग तर बरं झालं, नाही म्हणलं तर. ए चुप बस खेळम्या, तूनं कसं लग्न केलं? अरे आमच्या काळची वेगळी गोष्ट होती. अरे चुप बस खेळम्या, तुले काय माहित आहे, माझं का नाही खूप प्रेम आहे तिच्यावर. अरे गिरेम सगळं खोटं आहे. चुप बस खेळम्या, तुले काय माहित आहे? तुला काय माहिती आहे? मी का असाच म्हातारा झालो का? मी माझ्या तरुणपणात लय लफडे केले. म्हणजे अगोदर तू तरुण होता? तुला काय वाटते होय? मी का जन्मताच म्हातारा आहे? मी तरुणपणात लय स्टाईल मारत होतो. हा खालीच बस, नाही तर नाचता मोडन तुही कंबर. पण आजा, तू लहानपणी कसा दिसत होतास? अरे सांगतो, 60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिकडे बघ. अरे इकडे नाही, तिकडे बघ. त्याला आता तर बघतेस. काय झालं? कुठे होता एवढा वेळ? कोणत्या मुलीला भेटायला गेला होता तू? अगं मी तुझ्यासाठी फुल आणायला गेलो. एवढंच फुल नकोय मला. एवढंच नको तर मग काय दारूच्या बाटली एवढे देऊ? एक मुलगी ना रुसली आहे माझ्यावरती. ती रुसल्यावरती ना खूप सुंदर दिसते. खरंच? होय. किती फोटो बोला लागते ना मला. काय काय नाही किती तारीफ केली ना तुझी तरी कमीच आहे. जा तिकडे. अरे माकडा, तिकडे कुठे चाललाय? मला लाज झाली म्हणून म्हटलं जा तिकडे. अच्छा असं होय. मग मला वाटलं जा तिकडे म्हणून मी चाललो होतो. बरं जाऊ दे, दे फुल इकडे. पिक्चरची तिकीट आणलीस काय? हो आणली ना, बाल्कनीची. चल मग. चल. खूप छान पिक्चर आहे. हो नक्की, माझ्या आवडता हिरोचा पिक्चर आहे. काही झालं तरी. चल बस.
आली ना? खूपच. चल. इथला भारी पिक्चर होता ना? हा, मी म्हटलं होतं ना तुला की प्रोफेशनल सोशल वर्क या चॅनलवर काम करणारे प्रसिद्ध सूरज शेंडे, प्रतीक गणवीर, अभिजित भगत. अच्छा, गणपत सेठची मुलगी आहे. ते बी सूर्यासोबत मूवी बघायला गेली होती. गणपत सेठलेच नाव सांग. मला पण खूपच आवडलं. तुला आवडलं ना? चोरी करते होय देरे लाटे. अरे देर लाटे, अबे इकडे दे ना. चोरी करते तू? चोरी करते? गणपत सेठ, हा. गणपत सेठ, बोल बोल, काय झालं? तुमची मुलगी नाही का प्रिया? हा, ते सूरज सोबत फिरताना दिसली. कुठे? ए तिकडं मूवी बघायला गेली होती. तुझं काय केलं तिथं? काय 2-3 हाणले असले का धरून? चुकलं सेठ, चुकलं. सुटे बैताड भोकाचा दिसला. काय म्हणलं ना? काय नाही सेठ, मी म्हणलं की माझी बुद्धी लई चांगली. बघा सेठ, तुमची मुलगी आली. अरे या आली. अरे सेठ, एकच वेळा या म्हणा, 3 वेळा काय म्हणता या म्हणून. अबे तर मग मला माहित आहे ना. चुकी तू काय झाली. सांगून राहिला? दिसते ना मला बी. काय झालं बाबा? तू आतापर्यंत कुठं होतीस? मैत्रिणी बरोबर. असं का? माझ्याशी कुठं बोलते तू? तू आतापर्यंत सुद्धा होत फिरत होती. मला यांनी सांगितलं आत्तास. मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं. चबऱ्या तू पुन्हा त्या सुद्धासोबत फिरायचं नाही. मी तुला आता सांगून ठेवतो. फिरणार मी. काय म्हटलं तू? काय म्हटलं? फिरणार मी. माझं प्रेम आहे त्याच्यावरती. असं का? का म्हणजे त्या सुद्धा हातपाय तोडतो? चला रे. चला मी पण येतो. तू सुरेशला हात तर लावून बघ, नाही तुझं थोपाड बोलले तर नावाची प्रिया नाही. बापासमोर डायरेक्ट मारतेस होय? बरं आप्पाजी, प्रियाचं खरंच प्रेम होतं का तुमच्यावर? हो बाळा, खूप प्रेम होतं तिच्या माझ्यावर. पण तिच्या बापाला हे मंजूर नव्हतं. हो का? हो, मग पुढं काय झालं? सांगतो. बघ तिकडे. अरे नालायका, बघ तिकडे. तू आपल्या फोन बघते. तुमच्या ते कागद तुम्ही सगळं सांग. ओय गणपत सेठ, काहून रे, काय आलं? प्रियाला बघ मागं. अबे ते माहित होती. मी तिथे काय करीन? माझी तिथे आपली खाली जमिनीवर तिथे रगडी काय करीन मी? तू कौन पे म्हणणारा? मैं उसके बच्चे की माँ बनने वाली. अरे नहीं, मैं उसके माँ की माँ बनने वाली. अबे मराठीत बोलणं लेका, मराठीत बोलणं. तुला मराठी नाही येत का? सेठ, आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि मी तिच्या पोराचा होणारा बाप आहे. कुठं आहे पोरगा? अरे तुम्ही लग्न लावून द्या ना. यासोबत लग्न लावून देण्यापेक्षा मी माझ्या पोरीला घरी ढकलून देईन. हा, मग गाणं ढकलून मी बाहेर काढतो ना, मग तुम्ही लग्न करीन. अबे चल निघ इथून. चांगो इकडे बाहेर आले. हो जी. नाही, अबे गणपत सेठ, तुम्ही सोडणार नाही. प्रिया बाई आहे. हा, तुम्ही तिचा हुकूम दूर करू शकत नाही. हे प्रिया, तू त्या सुभेदारात सोडून दे. तुला त्या ढकलून मारायच्या पोरासोबत लग्न करायचं आहे. मी नाही करणार ते टकलू महाकालच्या पोरासोबत लग्न. तू नाही, तुझा बाप बी करण. मग करा तुम्हीच. गणपत सेठ, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. अबे बे गंगू, तू इथंच थांब. आपल्या घराला पहारा दे आणि ते सुद्धा दे. इथं आसपास कुठेही भटकू देऊ नको. जी सेठ. तू चालले माझ्यासोबत.
काय झालं भेटायला पण नाही आली बाबांनी मला माझ्या घरात कोंडून ठेवलं. त्या गणपत सेटची तर ए तोंड सांभाळून बोल, ते माझे बाबा आहे. सॉरी हा बरं प्रिया एक ना एक पप्पी दे ना. जा तिकडे. बरं थांबलीच घेते. तू इथं पुन्हा कसा काय आला हा? गणपत सेटनं तर पुरा बँड वाजवून ठेवला आता पण प्रियासोबत घेता येत नाही. अल्लाह के नाम से दे दे बाबा बाबा अल्लाह के नाम से दे दे कोण आहे तू? बाबा अल्लाह के नाम से दे दे कोण आहे रे तू? बाबा अल्लाह के नाम से दे दे कोण आहे तू? ए चंग्या इथे चला. हो जी जी मॅम साहेब. अरे हे तर सूर्याचे बोट दिसून राहिले रे. इकडे परत कोण आहे तू? पाहू दे अल्लाह के इकडे. नाम से दे दे रे सूर्या तू इकडे कसा का आला पुन्हा? काय झालं रे सूरज? अरे काय सांगू बा तुझे माय अन प्रियाचं एकमेकावर भाय प्रेम आहे पण तिचा बापनं साला मानतच नाही लग्नासाठी. सूरज एक काम करते का हे नाही तिचा बापी परवानगी देईल. एक बॉटल घे गेचुड्याच्या दवायची आणि तिच्या बापाकडे जा. मी मरतो नाही तर लग्न लावून द्या म्हणा. हो साला तू बी बरोबर आहे तसंच करतो मी. गणपत सेठ शेवटचं विचारतोय माझं आणि प्रियाचं लगीन लावून देता का नाही? नाही देत. तुला जे करायचे करून टाक. हे गिचुड्याची बॉटल आहे आणि मी पिन आणि हे पेल्याच्यानंतर मरीन. मरलं असे लय पाहिले मी. पहा बरं. हा हा आजोबा त्या पोरीचं खरंच प्रेम होतं का तुमच्यावर? मग त्या पोरीनं त्या पोरासोबत लग्न केलं का? सांगतो बघ बाळा तिकडे बघ. अरे इकडे बघ. बाबा मी लग्न व्हायच्या अगोदरच विधवा झाली. अरे सूर्या तू हे काय केलं रे? मला जर आधी माहित असतं की तू माझ्या मुलीवर एवढा प्रेम करते तर मी तुझ्या आधीच लग्न लावून दिलं असतं रे सूर्या. मग आता बी काही नाही बिघडलं जाकी लावू. हा बाबा द्याकी लावून. चला मी तुझं लगीन लावून देतो. चला बरं आजोबा म्हणजे तुमचे 2 लग्न झालं होय? प्रिया सोबत आणि आजी सोबत. अरे मुर्दाडा प्रिया आणि आजी म्हणजे कोणी दुसरी तिसरी नव्हे. हे तुझीच आजी होय. काय आजी? काय रे या भड्या काय झालं आजोबा नाताचं? अरे काही नाही प्रिया काही नाही चाललं. जा तू इथून जा तुझं काम कर. आजा हीच का ती प्रिया? हो आता कळलं ना तुला की मी काय म्हणलो ते? तुला म्हटलं तुम्ही लग्न करू म्हणून. कारण लग्न झालं की ह्या आपल्याला नाचवतात. समजलं ना तुला? मी काय म्हटलं ते म्हणून तुला म्हटलं होतं की लग्नाच्या भांडणीत पडत नको जाऊ म्हणून. आयुष्यभर लग्नाचा पश्चाताप होतो. आपल्या आयुष्याची वाट लावून टाकते आणि याचा आपल्याला पश्चाताप होतो. काय रे म्हाताऱ्या माझ्यासोबत लग्न करू तुला पश्चाताप होतो? अरे ही आली. अरे आजीबाबा मी पण अरे नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कॉमेडी होता पण तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. तर आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
थँक्यू थँक्यू